महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नुकत्याच सर्व नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची सोडत पूर्ण केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या बीड शहराचं नगराध्यक्षपद हे SC महिलेसाठी राखीव सुटलेलं आहे आणि प्रत्येक पक्षाच्या माजी नगरसेवकाकडून आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी आपापल्या पक्षाकडे आपलं वजन खर्च करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि शहरामध्ये असणाऱ्या इतर जे 25-26 वार्ड आहेत त्यांचं सुद्धा आरक्षण हे पूर्ण यांची सोडत सुद्धा पूर्ण झाली आहे आणि येत्या दिवाळीनंतर 2-3 आठवड्यानंतर नगरपालिकेचे इलेक्शन घेतलं जाईल. पण या सर्व घडामोडीमध्ये बीडकरांचे असणारे प्रश्न सुटतील का? यामध्ये प्रामुख्याने बीडच्या कचऱ्याचा प्रश्न असेल. बीडमध्ये नगरपालिकेकडून 8 ते 10 दिवस बीडचा कचरा उचलला जात नाही आणि त्यामुळं तो कचरा रस्त्यावर चढून त्याच्यातून दुर्गंधी येऊन बीड शहराच्या लोकांचं आरोग्य धोक्यात येते. आणि दुसरा मोठा प्रश्न म्हणजे बीडच्या पाण्याचा. बीड शहराला 2 धरणावाटे पाणी पुरवठा केला जातो. एक म्हणजे पालीचं बिंदुसरा डॅम आणि दुसरं म्हणजे माजलगावचं बॅकवॉटर. 2 धरणातून पाणी पुरवठा असून सुद्धा बीड शहरात 15 ते 21 दिवसाला एक वेळ पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये चक्क महिना ते 1.25 महिन्यातून एक वेळ पाणी. त्या इलेक्शनमध्ये आपला हा प्रश्न सुटेल का हे आपल्याला आता बघायचंय.